बलात्काराच्या घटनेनं मालेगाव पुन्हा हादरले। 13 वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आले। 55 वर्षीय नराधमाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी दीपक धनराज छाजेड या 55 वर्षीय व्यक्तीनं फूस लावून पीडितेला स्कूटीवर घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला। आरोपीला पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केलं। नुकतीच मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार करत तिचं निर्घुण खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच जनतेचा रोष अजून ताजा असताना अशी घटना पुन्हा घडल्यानं यावर शासनानं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी आता जनतेकडून करण्यात येते आहे। 55 वर्षीय नराधमाला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। 13 वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आले तर 55 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केलेली आहे। बलात्काराच्या घटनेनं मालेगाव पुन्हा एकदा हादरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, काय घडलंय? योगेश, माझा आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय माझा योगेश तुम्हाला? आवाज हॅलो योगेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर आपण पाहतोय धक्कादायक बातमी। 55 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केलेलीच आहे। 13 वर्षीय मतिमंद मुलीवर या नराधमानं अत्याचार केल्याचं कळलेलं आहे। या आधीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा मालेगाव अत्याचाराच्या घटनेनं हादरलेला आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, काय घडलंय? एक खिडक्या बंद करा। योगेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, आपला आवाज येतोय, बोला। बोला बोला योगेश, काय घडलंय? मालेगावमध्ये पुन्हा एक बलात्काराचा प्रकार या ठिकाणी उघड झालेला आहे। एक लहानशा अल्पवयीन मुलीवर पुन्हा एका म्हाताऱ्या माणसानं बलात्कार केलेल्याचं समोर आलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे डोंगराळे झालेल्या रेप केस नंतर आता ही घटना शहरात घडलेली आहे, ते पण मालेगावातल्या अगदी भर वस्तीमध्ये, ज्या ठिकाणी न्यायाधीश राहतात अशा परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। काल रात्री ही घटना उघडकीस आली, त्यानंतर संपूर्ण वैद्यकीय तपासणी ही या मुलीची करण्यात आलेली आहे आणि त्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। पोलीस या संदर्भामध्ये संपूर्ण तपास करतात। निश्चित, धन्यवाद योगेश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।